फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण आपला सेमीकंडक्टर चॅप्टर हा एंड केला आहे. आजपासून आपण एक न्यू चॅप्टर स्टार्ट करत आहोत. चॅप्टरचं नाव आहे वेव्ह ऑप्टिक्स. आता वेव्ह ऑप्टिक्स हा जो आपला चॅप्टर आहे, या चॅप्टर मध्ये आधी आपण बेसिक पासून स्टार्ट करू. तर आज मी तुम्हाला लॉज ऑफ रिफ्लेक्शन अँड लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन या टाइपचे लॉज मी तुम्हाला आज टीच करणार आहोत. आणि फ्रॉम टुमॉरो आपण त्यावरचे डेरिवेशन स्टार्ट करणार आहे. तर आज आपण आधी बघू लॉज ऑफ रिफ्लेक्शन. हे जे लॉज आहे हे कन्फर्म सांगतो तुमचे 10th मध्ये सुद्धा झाले असणार. लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड लॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ओके, तर आधी तुम्ही चॅप्टरचं नाव टाका, वेव्ह ऑप्टिक. चॅप्टरचं नाव वेव्ह ऑप्टिक आणि त्यातला पहिला क्वेश्चन, स्टेट द लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. स्टेट द लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता थोडं बोर्डकडे लक्ष द्या. मी रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन एकाच वेळेस समजावून देतो. हा आहे आपला प्लेन, XY प्लेन नॉर्मल. हा आहे आपला इन्सिडेंट रे, हा आहे आपला रिफ्लेक्टेड रे. एरो बघा अपोजिट डायरेक्शनला आहे. इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे. हा आपला अँगल ऑफ इन्सिडेंट, हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ इन्सिडेंट आणि अँगल ऑफ काय आपला रिफ्लेक्शन, बरोबर. आफ्टर दॅट आता तुम्ही जर चांगल्या प्रकारे बघाल तर हे अपोजिट अँगल्स आहे. अपोजिट अँगल हे काय असतात, सेम असतात. कॉन्करंट सुद्धा म्हणतो आपण. 10th मध्ये प्रॉपर्टीज आहे, माहित असणारच. हे आहे आपलं विद्यार्थी मित्रांनो लॉज ऑफ रिफ्लेक्शन साठी एक मी तुम्हाला सिंपल ड्रॉ करून दाखवली. सेम लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, हा नॉर्मल, हा आहे रिफ्लेक्शन, हा आहे रिफ्रॅक्शन. दोघांमध्ये फरक काय आहे विद्यार्थी मित्रांनो? इन्सिडेंट रे इथे इन्सिडेंट होते आणि बराबर त्याच पॉइंटवरून काय होते, रिफ्लेक्ट होते. म्हणजे दोघं पण एकाच मीडियम मध्ये आहे. इन्सिडेंट आणि रिफ्लेक्शन काय आहे, सेम. इथे बघा ही जी रे इन्सिडेंट होत आहे हे दुसऱ्या मीडियम मध्ये रिफ्रॅक्ट होत आहे. म्हणजे मीडियम काय झालं, चेंज. हे असते आपलं रेअर मीडियम. आणि हे जे आहे आपलं याला म्हणतो आपण डेंजर मीडियम. दोघांमध्ये फरक बघा. ज्या मीडियम मध्ये इन्सिडेंट होते त्याच मीडियम मध्ये रिफ्लेक्ट होते. रिफ्रॅक्शन मध्ये ज्या मीडियम मध्ये इन्सिडेंट होते त्याच मीडियम मध्ये ते रिफ्रॅक्ट होत नाही, त्याच्या अपोजिट मीडियम मध्ये काय होते, रिफ्रॅक्ट. ओके, त्यानंतर आता जर मी इथं तुम्हाला पहिला लॉ जर लिहून दिला तर हा असणार अँगल ऑफ इन्सिडेंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्शन अँगल हा काय असतो, सेम. सेकंड, इन्सिडेंट रे रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल. Incident ray, reflected ray and normal are lies in same plane. थर्ड, हे डायरेक्शन आहे आपलं इन्सिडेंट रेचं, सॉरी या डायरेक्शन मध्ये ना.
आणि हे डायरेक्शन आहे आपलं रिफ्लेक्शन रेचं. तर इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्शन रे यांचं डायरेक्शन एकमेकाला काय आहे, अपोजिट आहे. हे 3 लॉ आहे विद्यार्थी मित्रांनो रिफ्लेक्शनचे. पहिला काय आहे, अँगल ऑफ इन्सिडंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ इन्सिडंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. सेकंड, incident ray, reflected ray and normal. Incident ray, reflected ray and normal are lies in same plane. Incident ray, reflected ray and normal. The incident ray and reflected ray are in opposite direction. Incident downward, reflection upward. एकामेकाचं डायरेक्शन काय आहे, अपोजिट. आता बघू आपण लॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. पहिला लॉ, साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडंट. साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडंट कोणत्या मीडियम मध्ये, इन रेअर मीडियम. इन रेअर मीडियम टू द साइन ऑफ अँगल ऑफ, हा झाला रिफ्रॅक्शन. Sine of angle of incident in rare medium to the sine of angle of refraction in danger medium यांचा रेशो. यालाच आपण असं पण लिहित असतो, साइन आय अपॉन साइन आर इक्वल टू म्यू. म्यू म्हणजे इंडेक्स, ज्यामध्ये रेअर मीडियम पण येणार आणि डेंजर मीडियम पण येणार. बरोबर, हा झाला पहिला लॉ. दुसरा लॉ विद्यार्थी मित्रांनो सेम. इन्सिडंट रे फक्त रिफ्लेक्टेडच्या ठिकाणी रिफ्रॅक्टेड येणार. फरक लक्षात द्या, इथे रिफ्लेक्टेड आहे तर इथे शब्द फक्त कोणता चेंज होणार, रिफ्रॅक्टेड. बाकी सेम. इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड अँड नॉर्मल आर लाइज इन सेम प्लेन. आर लाइज इन सेम प्लेन. आणि थर्ड विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे आर इन अपोजिट डायरेक्शन. इथं डायरेक्शन तर दोघांचंही सेम आहे, दोघंही डाऊनवर्ड मध्ये आहे. मग इथं डिफरंट काय आहे, द इन्सिडंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे आर लाइज इन डिफरंट मीडियम. हा डिफरन्स आहे विद्यार्थी मित्रांनो. आर लाइज इन डिफरंट मीडियम, यांचं डायरेक्शन अपोजिट आहे तर हे डिफरंट मीडियम मध्ये लाइज होतात. हा डिफरन्स आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड लॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. एकदा पुन्हा सांगतो, लक्ष द्या. फर्स्ट लॉ, इट इज द रेशो ऑफ, दिसत आहे रेशो, इट इज द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडंट इन रेअर मीडियम टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इन डेंजर मीडियम. सेकंड लॉ सेम, द इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल. The incident ray, refracted ray and normal are lies in same plane. Third, the incident ray and refracted ray are lies in different medium. एक लाइज करतो रेअर मीडियम मध्ये, एक लाइज करतो डेंजर मीडियम मध्ये. हे जर तुम्ही थोडी डायग्राम पण लक्षात ठेवली तरी तुम्ही पूर्ण लॉ लिहू शकता. याचं लॉ काय आहे, इन्सिडंट अँगल इज इक्वल टू रिफ्लेक्शन अँगल. इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे, नॉर्मल आर लाइज इन सेम प्लेन. आणि तिसरा तर आपल्याला दिसूनच येते, इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर इन अपोजिट डायरेक्शन. इथे डायरेक्शन अपोजिट, इथे लाइज इन डिफरंट मीडियम. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपला आजचा एकदम सिंपल टॉपिक आहे, लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड दिस टॉपिक लॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ओके.